24 तास एक पाऊल पुढे. नमस्कार, रोकठोकमध्ये आपलं स्वागत. पाकिस्तानच्या भ्याड हल्ल्याचा सामना करताना भारतीय सैनिक सीमेवर शहीद होत असताना, देशवासियांना सुरक्षा पुरवण्यासाठी रात्रंदिवस पोलीस आमचे पहारा देत असताना आणि दुष्काळापासून बलात्कारापर्यंतच्या सर्व घटनांचा सामना करता करता जगण्याचं नवं बळ आपण सर्वजण एकवटत असताना, अलिशाद बंगल्यात राहणाऱ्या आणि सदैव सुरक्षा रक्षकांच्या आणि कोटींना पैसा कमवणाऱ्या शाहरुख खानला असुरक्षित वाटू लागले. ज्या देशात मुस्लिम समाजाचे 2 राष्ट्रपती झाले, ज्या देशात बॉलिवूडवर 3 खानांनी राज्य केलं, ज्या देशानं मेहदी हसन पासून गुलाम अलीपर्यंत तमाम पाकिस्तानी कलाकारांना अक्षरशः डोक्यावर घेतलं, हृदयाच्या सिंहासनावर विराजमान केलं, त्या भारतात शाहरुख खानला असुरक्षित का वाटावं असा प्रश्न जर तुम्हा आम्हाला पडला तर त्यात नवल ते काय? शाहरुख खानच्या आरोपामागं त्याचं आडनाव आहे की त्याची वृत्ती? शाहरुख सारख्या अभिनेत्याच्यामुळं रहमान मलिक सारख्या पाकिस्तानी नेत्यांना भारतात नाक खुपसण्याची आयती संधी मिळते का? भारतातला मुस्लिम समाज अशा विधानांकडे नेमका कसा पाहतोय? आणि त्याहीपेक्षा पाकिस्तानकडून भारतातल्या अभिनेत्यांबाबत केल्या जाणाऱ्या अशा विधानांमधून आंतरराष्ट्रीय पातळीवर नेमका काय संदेश जातोय? यासारख्या अनेक प्रश्नांचा वेध घेऊया अकलेचे तारे या खास कार्यक्रमात. अकलेचे तारे या खास कार्यक्रमात आपलं स्वागत. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण पाहूया या विषयावरचा एक महत्त्वाचा रिपोर्ट. अकलेचे तारे. शाहरुख जन्मानं भारतीय आहे, भारतीय राहण्यासच त्याला आवडेल, पण भारत सरकारनं त्याला सुरक्षा द्यायला हवी. शाहरुख हा अभिनेता आहे याची जाण त्याच्या विरोधात बोलणाऱ्यांनी ठेवली पाहिजे. पाकिस्तानचे गृहमंत्री रहमान मलिक यांच्या या बेताल वक्तव्याचे तीव्र पडसाद उमटले नसते तरच नवल. भारताला त्याने दिलेला हा फुकटचा सल्ला कुणालाच मानवला नाही. मुंबई दहशतवादी हल्ल्यानंतर काही भारतीय राजकारणी आपल्याला टार्गेट करतायत असं वक्तव्य शाहरुख खानने एका नियतकालिकाला दिलेल्या मुलाखतीत केलं होतं. यावर प्रतिक्रिया देताना मलिक यांनी हे अकलेचे रहमानी तारे तोडले. यानंतर काँग्रेस, भाजपसह मुस्लिम संघटनांनीही मलिक यांच्यावर तोप डागत माफी मागा अशी मागणी केली. हमारे अंदरूनी मामलात में उन्हें मदाखलत नहीं करनी चाहिए. जहां तक सवाल है शाहरुख साहब की हिफाजत करने का, शाहरुख एक बहुत मामूली आदमी थे. हिंदुस्तान के अवाम ने उन्हें इतनी ऊंचाइयों पर पहुंचाया है. हिंदुस्तान अपने शहरियों की हिफाजत करना अच्छी तरह जानता है. निश्चित तौर से ये बहुत ही खतरनाक मानसिकता के साथ, एक साजिशी मानसिकता के साथ पाकिस्तान की आईएसआई, पाकिस्तान की फौज और पाकिस्तान की सरकार और उसके साथ जो सुपर सरकार वहां चल रही है आतंकवादियों की, वो सरकार भारत के खिलाफ काम कर रही है. शाहरुख खान इस देश का नागरिक है. शाहरुख खान इस देश का कलाकार है. शाहरुख खान को सुरक्षा देना है, क्यों देना है, इस बारे में निर्णय हमारी सरकार लेगी, पाकिस्तान सरकार नहीं. रहमान मलिक यांच्या वक्तव्यावर भारत सरकारकडूनही तिखट प्रतिक्रिया आली. आधी तुमच्या सुरक्षेबाबत चिंता करा, शाहरुखची चिंता करू नका असा सणसणीत टोला केंद्रीय गृहसचिव आर के सिंह यांनी मलिक यांना लगावलाय. We are quite capable of looking after the security of our own citizens. Let him worry about the security of his own. यापूर्वी 26/11 हल्ल्याचा मास्टरमाइंड हाफिज सईद यानंही किंग खानला भारतात असुरक्षित वाटत असेल तर पाकिस्तानात स्थायिक व्हावं असं आमंत्रण दिलं होतं. त्यानंतर पाकिस्तानी गृहमंत्र्यांनी बेताल वक्तव्य केलं. सीमेवर भारतीय सैनिकांची शीर कापून नेण्याच्या निर्घृण प्रकारानंतर भारत पाकिस्तानच्या संबंधात तणाव आला होता. हा तणाव काहीसा निवळत असल्याचं दिसत असतानाच मलिक यांच्या वक्तव्यानं आगीत पुन्हा एकदा तेल ओतलं गेलंय. झी24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट. अकलेचे तारे या कार्यक्रमात आपलं स्वागत. आजचा रोखठोक प्रश्न आपण पाहूया. आजचा रोखठोक प्रश्न आहे, शाहरुख खान सारख्या अभिनेत्यामुळे पाकला कुरापत काढण्याची आयती संधी मिळते का? शाहरुख खान सारख्या अभिनेत्यामुळे पाकला कुरापत काढण्याची आयती संधी मिळते का? रोखठोक कार्यक्रमात आपलं मत मांडण्यासाठी www.facebook/Zee24 ला लाईक करा किंवा 24tas.com वर लॉग इन करा.
अकलेचे तारे या कार्यक्रमात चर्चा करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओत आलेले आहेत भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते ॲडव्होकेट आशिष शेलार. आशिष शेलार, आपलं स्वागत. त्यांच्या सोबत आहेत ॲडव्होकेट महादेव शेलार. महादेव शेलार हे काँग्रेसचे प्रवक्ते आहेत. आपल्या सोबत आहेत पुण्याच्या स्टुडिओतनं राजेंद्र अभ्यंकर. राजेंद्र अभ्यंकर हे माजी सचिव विदेश मंत्रालय. सर, आपलंही स्वागत. त्याचबरोबर माझ्यासोबत आहेत अब्दुल रहमान अंजारिया, हे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे राष्ट्रीय प्रवक्ते आहेत. या सर्व मान्यवरांचं सर्वप्रथम मी स्वागत करतो आणि पहिला प्रश्न घेऊन जातो राजेंद्र अभ्यंकर यांच्याकडे. राजेंद्र अभ्यंकर, शाहरुख खाननं व्यक्त केलेली ही खंत जी आहे ती प्रथम योग्य आहे असं आपल्याला वाटतं का? आणि यावर अब्दुल हफीज सईद याच्या वक्तव्यानंतर रहमान मलिक यांचं वक्तव्य आणि त्यानंतर शाहरुख खान यांचं वक्तव्य, याच्यामागे काय आंतरराष्ट्रीय राजकारण, काय आंतरराष्ट्रीय साजिश आपल्याला दिसते का? काय विवेचन कराल आपण? यात 2-3 मुद्दे आहेत. पहिली गोष्ट म्हणजे की शाहरुख खानने असं ऐकलंय की म्हटलंय की मी भारतीय आहे आणि माझी सुरक्षा भारत सरकार करण्यात कम्प्लिटली केपेबल आहे, म्हणजे सक्षम आहे. झी 24 तास, एक पाऊल पुढे.